नमस्कार. मी प्रमोद. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आता उद्या 2 डिसेंबरला नगरपंचायत नगर परिषदाच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि लगेच पुन्हा पंचायत समिती आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या जाहीर होतील. अलीकडे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार मतदारांना पैसे देतो आणि निवडून येण्याची त्यांना गॅरंटी असते. एकतर यंत्रामध्ये काहीतरी गडबड करायची, पुन्हा पैसे देऊन काय मतं घ्यायची आणि काय ब्लॅकमेल करून मतं घ्यायची. अरे, खऱ्या अर्थाने हे लोकशाही राहिलेली नाही. लोकांचा विश्वास उडाला आहे. इतका भ्रष्टाचार झालेला आहे. लोकांच्या प्राथमिक गरजासुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत. उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर भटक्या लोकांचं. आज भटक्या लोकांना स्वतःची राहायला जागा नाही, घर लांबच, पालामध्ये राहतात, मुलं शाळाबाह्य आहेत. ह्यांच्यासाठी सरकार ठीक योजना जाहीर करत आहे, परंतु तळागाळापर्यंत त्या योजना जातात का, ह्याची पाहायची जबाबदारी कुणाची? तर आता सरकारवर किंवा पुढाऱ्यावर अवलंबून न राहता राहण्यासाठी जागा नाही, ज्यांना ज्यांना जागा नाही अशा लोकांनी, भटक्या लोकांनी एकत्र या, वर्गणी गोळा करा आणि सामुदायिक 1-2 एकर तुम्ही जमीन खरेदी करा आणि तुम्ही तुमचे अर्धा गुंठा 1 गुंठा वाटून घ्या आणि तिथं तुमची पालं टाका आणि नंतर पुन्हा त्याचा ॲफिडेव्हिट करून गव्हर्नमेंटला घरकुलासाठी तुमची नावं द्या. मुलं शाळेत घाला. मुलं शाळेत घालून काय फायदा आहे? नोकऱ्या मिळतात का? हो, नोकऱ्या कमी झालेल्या आहेत, परंतु शिक्षणामुळं आपल्या कुटुंबाची उन्नती होती. लिहिता वाचता येतं, कॅम्प्युटर चालवता येतो, ऑफलाईन ऑनलाईन आपल्याला सहभागी होता येतं आहे. ह्या सर्व गोष्टीमुळं या निवडणुकीमध्ये जे भटक्या लोकांकडे मतं मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना सांगायचं, आम्हाला तुमचा पैसा नको, आम्हाला आमच्या ज्या ठिकाणी आम्ही राहतो ती जागा आमच्या नावाने करण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये किंवा तुमच्या पंचायत नगर परिषदेमध्ये ठराव करा आणि ती जागा आम्हाला द्या. नाहीतर आम्ही वर्गणी गोळा करतो आणि कमी पडलेले पैसे तुम्ही द्या, पण ती जागा आम्हाला विकत घेऊन द्या, म्हणजे आमचा हक्क त्या गावामध्ये 100% होईल. अशा पद्धतीचे आम्ही 2 ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. एक करमाळा ग्रामीण आणि दुसरं साड्यामध्ये, आणि दोन्ही ठिकाणी आम्ही सक्सेसफुल झालेलो आहोत. तर माझी सर्वांना विनंती आहे की जे उमेदवार आहेत त्यांनी जरा पैसे वाटायचं कमी करा. सार्वजनिक कामासाठी तुम्ही काहीतरी त्यांना मदत करू शकता, मात्र त्या मोबदल्यात मत मागणं हा गुन्हा आहे, लक्षात ठेवा. तेव्हा एवढंच मी बोलतो आणि उद्याच्या सर्व मतदार बंधूंना आणि बहिणीला मी विनंती करतो की तुमच्या दारामध्ये एक बोर्ड लावा, हे घरामध्ये पैसे वाटू नका, हे कुटुंब पैशावर मत देत नाही, कृपया पैसे देणारला आम्ही मत देणार नाहीत, अशा काहीतरी तुम्ही एक बॅनर लावा, छोटंसं काहीतरी खडून लिहा, म्हणजे येणारे लोक असं जरा विचार करतील, अरे ह्या घरात पैसे चालत नाहीत. मग ते बघून बाकीचे लोक म्हणतील की आमच्या घरात पैसे चालत नाहीत. पैसे देऊन तात्पुरता आनंद मिळतो, परंतु 5 वर्ष आपण त्यांना भांडू शकत नाही, बोलू शकत नाहीत, आपण त्यांची गुलामगिरी पत्करतो आणि पर्यायी लोकशाही आपण ही खिळखिळी करतो. हा मोठा गुन्हा आहे. लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर अशा पैसे वाटणाऱ्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहा. एवढाच माझा तुम्हाला सल्ला आहे. जय हिंद.